डिसिप्लिन म्हणजे या काही गोष्टी आत्ता तुम्हाला वाटतील की बऱ्या नाही आहेत, परंतु जेव्हा परत एकदा मागे वळून पाहता, घरात निवांत झोपता, तेव्हा पुन्हा एकदा ते आठवतात, तेव्हा त्या खूप चांगल्या वाटतात. अनेक वेगवेगळ्या संकल्पना, जसं आता बघा यावेळेला V24 फाउंडेशन अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषकामध्ये डे रनरअप फायटर ही जी ट्रॉफी आहे म्हणजे प्रत्येक दिवशी मिळते, ती कुठेच मिळत नाही. आपण पहिल्यांदाच हा प्रकार बघतोय. यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेम चेंजर खेळाडू म्हणून दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा कुठे होत नाही. हाच प्रयोग या ठिकाणी मामांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि फारसे जास्त स्पॉन्सर वगैरे नसतात. मामा ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात. अग्रिसेनेच्या माध्यमातून काकांचं मार्गदर्शन असतं आणि त्याच माध्यमातून आज ही स्पर्धा या ठिकाणी सजले फुलले बहरलेली आहे. 6व्या मॅचच्या दिशेने आता अजित आमच्याबरोबर येत आहेत, जॉईन होत आहेत, त्यांचाही आवाज आपण ऐकूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा स्वागत सॉंग ऐकूया. अनेक ट्रान्स बनवण्यात आले. हे ट्रान्स कुठल्या स्पर्धेमध्ये वाजत नाही, ते मामांच्या स्पर्धेमध्ये वाजतात. ऐकूया ट्रान्स. अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू होतोय. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आहे. विजय मामा चषक 2024. तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. धन्यवाद 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 सर, प्रशांत सर. चला सामन्याकडे वळूया. मागच्या सामन्याचे जे राजा होते तोच म्हणजे संदीप आणि त्यांच्याबरोबर प्रणय नावाचे फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये एक हाती चित्र पलटल्याने होता, ताच म्हणजे संदीप सरांनी मागच्या मॅचचे हिरो होते. आता या मॅचमध्ये कितपत आपली कामगिरी करतात ते बघूचा लागात. पहिला षटक गोलंदाजी मार्कवर दिसतेलो नाही. इस बार थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाहते बल्लेबाज संदीप, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. क्या बेहतरीन खेल मैदान के अंदर दोनों टीमों ने किया है. और अजित, एक इम्पोर्टेंट मैच. निरंजन ने पिछले मैच में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की और गेम चेंजर खिलाड़ी है. हमारे साथ अजित जुड़ेंगे. मालवनी और हिंदी दो भाषा में इस मुकाबले का आंखों देखा आप सुनेंगे. अच्छा स्ट्रोक में आपका खिलाड़ी दायरे के अंदर इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया है. 1 2 3 4 1 2 का 4 बाउंड्री के बाहर 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्रिसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद प्रशांत सर. आता जरा तुमका आगळी वेगळा समालोचन बघूक भेटात. मालवणी आणि हिंदी जरा वेगळाच कॉमेंट्रीचा शैली असलेली. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसतात, पण पुढच्या चेंडूवरती आता मात्र कमबॅक करताना दिसतात सर निरंजन. बहुत बढ़िया गेंदबाजी की निरंजन ने. अच्छा नियंत्रण है और जैसे कि इन्होंने बताया कि सुप्रीमो चषक में 14 विकेट चटकाए थे, तो बहुत बड़े मंच पे जाके जो टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप कहा जाता है. इस ओवर की अगली गेंद लेफ्ट ऑफ ओवर द विकेट. इस बार टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, ऑन साइड पर खेल दिया. मिड विकेट पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. जब तक ये गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर जा पहुंचा है 6 रन बगैर किसी नुकसान के. सुंदर सुंदर गोलंदाजी. आता मात्र स्ट्राइक वरती धडाकेबाज फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो संदीप इलेलो दिसता हा, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता. आता मात्र नटराज स्टाईल मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेलो चेंडू, पण क्षेत्ररक्षक बघा किती चपळाई निलो सर. जवळपास 30-35 मीटर अंतर गाठल्यान आणि चेंडू बरोबर यष्टी रक्षकाकडे फेकल्याने 2 धावे होते, तर एकच धाव देताना दिसता, तोच म्हणजे क्षेत्ररक्षक. बिल्कुल अजीत सही है. जिस तरह से ये स्ट्रोक अच्छा था, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया था और 40+ का क्रिकेट है. कौन कहेगा इतनी अच्छी फील्डिंग की है. और एक बार फिर मिड विकेट पर खिलाड़ी स्क्वायर लेग की तरफ भाग के चले गए. बेहतरीन तरीके से गेंद को फील्ड किया. ओ बढ़िया गेंद, सुंदर गेंद थी, ये बहुत अच्छी गेंद थी. क्या वेरिएशन और क्या कंट्रोल है. बैकअप द हैंड गेंदबाजी कर रहे हैं, जैसे कि लेदर बॉल में गेंदबाजी होती है. और टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर आंखों से दूर रखा था और गेंद को वो अंदर की तरफ लेके आए थे. पहले ओवर की कहानी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन निरंजन दौरा रहा है. हमारे साथ अजित रहेंगे. कॉम्बॉक्स में बिल्कुल चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. आफ्टर 1 ओवर स्कोर 7 पर नन. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. कन्नन सारगा बात भरलाय विजय गणत मामा चषक.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं V20 पर फाउंडेशन एंड अग्रसेना प्रेजेंट विजय घरत मामा चषक 2024 8वां संस्करण क्रिकेट और मूंगफली वाले, इनका एक बहुत अच्छा रिश्ता बना हुआ है। अब देखिए गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। मिलिंद के हाथ में गेंद, अनुभवी गेंदबाज है। पहले ओवर में 7 रन, लेकिन देखिए इस मुकाबले में पालघर और बोईसर दोनों तगड़ी टीमें हैं और अजीत दोनों एक दूसरे को भली भांति जानते हैं, तो मजा आएगा। बेस वर्सेस बेस की लढाई देखने का मौका मिलेगा। सुंदर 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 फलंदाजी, तशीच सुंदर गोलंदाजी सुद्धा बघायला भेटली। मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिल्यान होते। बॉलर काहीतरी हावी होतो, आता मात्र जाऊक दिल्यान तेका वाटलं व्हाईट असात, पण पंचांवरती कोणतोही दबाव बघत नाया। निर्धाव पद्धतीचो चेंडू, यॉर्कर पद्धतीचो चेंडू, टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणणारो चेंडू। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, ऑफ टॉप के बाहर फुल लेंथ रखा था, वाइड यॉर्कर। इस ओवर की अगली गेंद लेफ्ट ऑफ ओवर द विकेट। ओह दैट्स अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, ऑफ टॉप के बाहर गेंद थी, दोबारा फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं। और देखिए टेलीग्राम मिल रहा है, जब आप बॉल डिलीवर होने से पहले अजीत ऑफ स्टंप के बाहर जाते 5वें 6ठे स्टंप की तरफ, तो गेंदबाज को टेलीग्राम मिला और ऑफ स्टंप के काफी बाहर फुल लेंथ रखा। अच्छी गेंदबाजी गेंदबाज मिलिंद द्वारा। सुंदर सुंदर बघा, शप्पल जेवढे करतात तेवढेच चेंडू ऑफसाईडला टाकता। आता मात्र त्यांनी बघितल्यान पुन्हा पुन्हा शाळा करू गेलो, पण ती शाळा आता मात्र मिलिंदने संदीपने ओळखल्यान आणि तेका खणखणीत असो कव्हर बाउंड्रीच्या दिशेन चेंडू पाठवताना पहिलो वैलो बॅट मसून येणारो संदीपच्या चौकार। विजय घरत मामा चषक, विजय मामा चषक, विजय घरत मामा चषक, विजय मामा चषक, विजय घरत मामा चषक। राष्ट्रभाषा हिंदी और मालूम नहीं का तड़का, या एक बार फिर थोड़ा अलग कॉम्बिनेशन आज दर्शकों को सुनने को मिल रहा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या इस चौके की मदद से 11 रन बगैर किसी नुकसान के। और दोनों तगड़ी टीमें इस वक्त आप देख रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज करते हुए मिलिंद और अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज संदीप का, ये भी गेम चेंजर खिलाड़ी है। इस ओवर की अगली गेंद कॉम्बॉक्स से गेंदबाजी करे गेंदबाज मिलिंद। ऑन सर पर गेंद को खेल दिया, हवा है, टप्पा खाने के बाद उछाल मिला और गेंद डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर जाते भी जबरदस्त स्ट्रोक है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार। धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद। मगाशी रेस जय संपली होती, थैसूनच पुन्हा चालू करताना दिसतात तो म्हणजे संदीप नावाचा फलंदाज। पहिला षटक जरी कुठेतरी अडकळत खेळताना बघितल्या नसात, मात्र दुसऱ्या षटकावरती तुटान पडताना दिसता, तीच म्हणजे मिलिंदच्या गोलंदाजीवरती। मिलिंद जरी डावकुऱ्या हाताचा गोलंदाज असात तरी मात्र पुढचो चेंडू यॉर्कर पद्धतीचो हाताळताना दिसता आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसता संदीप फलंदाज। संदीप एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और सामने एक अच्छी गेंदबाजी, टॉप क्लास गेंदबाजी भी हो रही है, तो वर्ल्ड क्लास बल्लेबाजी भी हो रही है। जैसे कि संदीप ने बैकफुट पर एक अच्छा स्ट्रोक खेल दिया था, ऑन साइड पर पुल किया था डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ, और उसके बाद में मिलिंद ने थोड़ा गेंद को और आगे रखा और आंखों से दूर रखा। बहुत बढ़िया गेंदबाजी भी हो रही है, अच्छा बैटल। इस ओवर की अगली गेंद ऑफ टॉप के बाहर गेंद, कवर पर खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सिर के ऊपर से गेंद को खेल दिया। कवर पॉइंट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 2 ओवर 17 रन बगैर किसी नुकसान के। पालघर टीम पहले बल्लेबाजी करते हुए, यहाँ बिल्कुल मालवनी और हिंदी में ये आंखों देखा हाल सुनते रहे, लेकिन उससे पहले एक बार फिर छोटा सा ब्रेक देखते रहे। विजय मामा चषक 2024 बैटिंग पावर प्ले लिया गया है। कैलास काकांची आम्हाला साथ, आगरी सेनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात। कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात आहे, कैलास काका आधार आमचा। धन्यवाद डीजे सर, धन्यवाद। लक्षात घ्या मित्रांनो, 5 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकं तुम्हाला फक्त 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। जवळपास 2 षटकं संपली आहेत आणि 10 मिनिटं तर गेली आहेत असं वाटतंय। जर लवकरात लवकर तुम्ही सुरुवात नाही केली तर एखादा एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल। लक्षात घ्या, गोलंदाजाचं नाव सांगायचं, गोलंदाजी मार्कवर
विपुल नावाचा गोलंदाज येताना दिसतोय. देखिए जब दबाव था इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी विपुल ने, क्योंकि आपको वो रन डिपेंड करने थे और सामने से हमला भी हो रहा था, तो एक क्लोज मैच हुआ था, एक गेंद 6 तक आया था, रोचक मुकाबला समाप्त हुआ था. तो अब मजा आएगा, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार. एक बार फिर इस मुकाबले में रोचकता है बरकरार. गेंदबाजी के लिए गेंदबाज अपनी बोरिंग बार पर तैयार है. विपुल सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइक रेट पर प्रणय और संदीप नौ स्ट्राइक रेट पर है. स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ टर्फ के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ऑनसेट पर खेलना चाह रहे थे, सफल हुए थे. देखिए 5वें स्टंप की तरफ आए थे और एक बार फिर कहते ना, वो बुलाती है मगर जाने का नहीं, सफल हुए तो वाइट देने का नहीं. तो गेंदबाज को थोड़ा सा बेनिफिट मिला है. अजित क्या कहना है? सुंदर सुंदर सर. बघा अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसता. म्हणजे विपुल मागच्या सामन्याचं हिरो कशाक ठरलो होतो ह्याच दाखवून देताना दिसता. प्रणयसाठी पुढचो चेंडू, आता मात्र आखूड टप्प्याचो चेंडू आणि तो चेंडू कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जाताना दिसता. सुंदर क्षेत्ररक्षण. काय चाललं माका समजत नाही सर. एकमेकांच्या लगोरी थोची कसा असता, एकमेकांकडे बॉल कसो फेकतात, तशी दोघांची क्षेत्ररक्षणाची शैली दिसली. अचित एक्शन रिप्ले देखेंगे तो क्या हुआ था मैदान के अंदर, जिस तरह से विपुल गेंदबाजी करे, टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर इंतजार किया, गेंद को खेल दिया कवर पॉइंट बाउंड्री की तरफ. यहाँ खिलाड़ी बिल्कुल मौजूद है और गेंद को रोका गया. यहाँ बिल्कुल सब कुछ अच्छा रहा और उसके बाद में थ्रो किया गया. यहाँ देखिए रिले थ्रो, गेंद बिल्कुल आनी चाहिए थी नॉन स्ट्राइकर इनकी तरफ, लेकिन बीच में रुक गई है. जो एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी है उनकी तरफ आई थी गेंद. और आजकल बहुत सारे अच्छे गाने आ रहे हैं, त्रिदेव में ओए हुए, और अभी एक फेमस गाना है मोए मोए. तो मैदान के अंदर थोड़ा जो खेल रहा है ना, जिसपे थ्रो अच्छा था, बीच में आपको नहीं आना था, सीधा एक बार फिर गेंद जा सकती थी एक बार फिर नॉन स्ट्राइकर की तरफ. तो रन एक बार फिर मौका मिला बल्लेबाज को दोबारा बनाने का. स्कोर अगर देखें तो 18. प्रणय बैक टू द पेबल. इसी बीच विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. तुषार पहला ब्रेक थ्रू जरूर मिलता था, रनआउट की तरफ पर विकेट मिला, लेकिन विकेट प्राप्त करना बहुत जरूरी है. जीत खराब खराब कॉलिंग म्हणूची लागत सर. मालवणीत एक म्हण असा, गाव उंडगा नेलो आणि जरासा अंतर असताना हुमऱ्याक आपटान मेलो. काय गरज नाही होती त्याची, ताळमेळ दिसलो नाही दोन बॅट्समन मध्ये. आता मात्र स्ट्राईक वरती आहे संदीप, नॉन स्ट्राईक वरती आहे तुषार. बघूया पुढचो चेंडू, गोलंदाज विपुल याचो कसो समाचार घेता. अजूनपर्यंत पहिल्या षटकामध्ये सुंदर षटक झाला, पण आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचो डोळे झाकून बॅट फिरवताना दिसलो. कधी येऊन अंगाक लागून लेग बाय स्वरूपात एक धाव भेटली, ह्या बॅट्समन का सुद्धा कळला नाही. संघाची धाव संख्या होता जवळपास 19 वरती. बहुत ही क्रुशियल मुकाबला है अजीत. दोनों टीमों के लिए और दोनों तगड़ी टीमें हैं, संघर्षपूर्ण मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं है. स्कोर कुल मिलाकर अगर देखें तो रन संख्या 19 प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर राइट टप ओवर द विकेट. ऑफ टप के बाहर गेंद थी और फुल टॉस गेंद, इसका फायदा उठाने की जरूरत थी. आणि नेहमी आपण अजित म्हणतो की जीवनात दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये ओव्हर पिच चेंडू आणि फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचे नसतात. मला वाटतं यावेळेला बॅटरनं तो चेंडू वाया घालवला, ज्यावरती मोठा फटका आला असता, 4 किंवा 6 धावा असत्या, ते घडलं नाही मैदानावरती. बरोबर सर, बरोबर. फुल टॉस चेंडू म्हटलास तर एखाद्रो झोपेत जरी झोपलेलो माणसाक उठवलास आणि सांगितलास ह्यो फुल टॉस चेंडू मार, तरी तो षटकाराच्या बाहेर चेंडू पोचवीत तो. आता मात्र कव्हर बाउंड्रीच्या दिशेने मोठो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण चेंडू काय थांबू शकत नाही. चेंडू जाता सीमा पार, आणखी एक पाठीवर वार, खणखणीत असो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2024 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन, और 41 के जो खिलाड़ी है उनके लिए एक बहुत ही अच्छा मंच बना हुआ है. गेंदबाजी के लिए गेंदबाज अपने बॉलिंग बात पर तैयार. विपुल सामना कर रहे हैं संदीप. आखिर गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. मिड ऑन दायरे के अंदर एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त काउ कॉर्नर पर डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात हैं.
ओ बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद कौन साइड पर खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। अच्छा संपर्क, अच्छा नहीं संपर्क है और इसके कारण गेंद बिल्कुल आई है इस वक्त बॉलर के पास। विपुल ने आखिरी गेंद पर अगर देखें तो कोई रन नहीं दिया। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 24 रन 1 विकेट के नुकसान पर। कई मैच जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा, आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा, आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। वार्म वेलकम टू ऑल व्यूअर एंड स्पेक्टेटर। वी आर वाचिंग विजय मामा चषक 2024 सीजन 8 और फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। साउली क्रिएशन के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए सबका स्वागत। निरंजन को बुलाया गया है, प्रमुख गेंदबाज है और पहले ओवर की कहानी अगर देखें तो पहले ओवर में 7 रन दिए थे, दूसरे ओवर में 17 रन। इस बार थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और अच्छा करेक्शन तो नहीं है, लेकिन गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ आ रही है। खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करें थ्रो करें तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 25 धावा झालेले आहेत, म्हणजेच संघाचा पाव शतक फलकावरती लागताना दिसता। आता मात्र मागच्या मॅचचा हिरो, 2 हिरो सामने आहेत सर। गोलंदाजी मार्कवर निरंजन तर समोर आज संदीप, दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे बादशाह। आता मात्र दांडी 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 गुल होताना दिसता। मालवणी सांगूचा झाला, होगी तेरी दांडी गुल, मेरा निरंजन पॉवरफुल। दांडी दांडी गुल, गोलंदाजी पॉवरफुल, फलंदाजाला पडली भूल। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। धन्यवाद धन्यवाद सर। मी रतनबुवा पाटील चषक आणि त्याचबरोबर सुप्रीमो चषक कशा खेळलंय ह्याच दाखवून देताना आपल्या गोलंदाजाची धार अजूनही बाकी असा ह्याच दाखवताना दिसता निरंजन। त्याचबरोबर आता नवीन फलंदाज जाताना दिसत तो म्हणजे माजिदची मगाशी मी फिल्डिंग बघितलं होतं। स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने एक चौकार अडवण्याचा प्रयत्न केल्याने होतो माजिद यांनी, पण आता तो चौकाराचा बदलो घेताना बघूचा लगात माजिद का। संदीप एक बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे थे, उनका विकेट बहुत महत्वपूर्ण था, निरंजन ने लिया। और हमेशा मैं कहता हूँ डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। एक तरफ गेम चेंजर निरंजन, दूसरी तरफ से संदीप, तो एक अच्छा पैटर्न था जिसमें निरंजन की जीत हुई है। नए बैटर मैदान के अंदर आए माजिद मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए। जान मेहमद बहुत अच्छा काम कर रहे हैं और उड़ाया आसमान की तरफ, माइंडसेट बहुत अच्छा है। पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक, नई शुरुआत है, नया अंजाम होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद। सुंदर फटको म्हणूचा लागा, तोच म्हणजे डबल पास आपल्या पाल्यात इलो आणि ते का डिस्पॅच करताना दिसता स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून, तोच म्हणजे फलंदाज माजिद इल्याबरोबर। आता मात्र आपले इरादे स्पष्ट करी होतो, पुढचो चेंडू कमबॅक करणारो चेंडू, तू जरी राजा असतील तरी मी मात्र तुझो बाजा वाजवणारो गोलंदाज आहे, या दाखवून देताना विपुल। क्या जबरदस्त एक बार फिर बैटल मैदान के अंदर चल रहा है। स्कोर अगर देखें तो 31-31। इस ओवर की अगली गेंद इस बार उड़ाया बहुत बढ़िया तरीके से, सीधे बल्ले से गेंद बाउंड्री की तरफ जाएगी, तीर से समान छू लिया आसमान और बल्लेबाज खड़े हैं सीना तान। बाउंड्री के बाद असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। धन्यवाद धन्यवाद। सुंदर फलंदाजी माजिद करसून आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करता, पुन्हा एकदा मोठो फटको फाईन लेगच्या दिशेन हाताचा गुलाम करून आणि झेल जमनीक दान होता। मालवणी सांगूचा झाला,
तर मासो गेलो तो गेलो, जाताना साव आणि गरी सुद्धा घेऊन गेलो. म्हणजे माजिद आउट होतो, तो बाद नाबाद तर रवलो, त्याच्याबरोबर 2 धावा सुद्धा बहाल करताना दिसता क्षेत्ररक्षक सर. फिलहाल स्कोर की बात करेंगे 39 39 रन. म्हणजे काय झालं तर एक बिस्किट ऑलरेडी चहामध्ये बुडालं होतं आणि त्याकरता आपण बघितलं तर दुसरं पटकन म्हणजे ते बिस्किट काढण्याकरता दुसरं बिस्किट आतमध्ये टाकलं आणि ते पण आतमध्ये गेलं आणि अशा प्रकारची स्थिती आता मैदानात या ठिकाणी झाली. झेल सुटला, धाबाई गेल्या आणि मैदानावरती आता धावपळ करते 39 39. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चर्चा हो रही है, खिचड़ी पक रही है. ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 39. 1 ओवर का खेल आना बाकी है. यहाँ बहुत सारी चर्चा होने वाली है. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2024 की अद्भुत कहानी. इस टूर्नामेंट के करता धरता विजय मामा, जिनके नेतृत्व में बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट, शानदार आयोजन, 8वां संस्करण आप देख रहे हैं. खलील अपने बॉलिंग मार पर तैयार. इस ओवर की बात करें तो 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी क्योंकि निर्णायक 6 गेंदें सामना करेंगे बल्लेबाज. स्ट्राइकर इन पर फिलहाल तुषार को मौका मिला है. क्या तुषार करेंगे पलटवार? इस ओवर की अगली गेंद फ्लैंक स्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी, कवर है डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी के लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. एक खिलाड़ी फाइन लेग क्षेत्र में. प्रमुख गेंदबाज के तौर पर खलील तैयार है. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ अच्छा स्ट्रोक, सिंगल के साथ स्कोर 40 रन. अजीत, ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा बोईसर और पालघर टीम के लिए. बोईसर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया और पालघर को आमंत्रित किया बल्लेबाजी करने के लिए. और 5वां ओवर है, स्कोर 40 रन, 1 विकेट के नुकसान पर. बघा पुन्हा एकदा षटकारांचो बादशाह माजिद हा स्ट्राइक वरती. माजिद का माहिती आहे कसे फटके मारूचे आहेत. आता मात्र समोरच्या दिशेत आणखी एक दणदणीत षटकार. आता मात्र सांगूचा लगात बॉलरच्या हातात चोकोबार चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो लांब लचक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. माजिद बहुत अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था डाउन द ग्राउंड. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी और 6 रनों के साथ स्कोर 46. इस ओवर की अगली गेंद पैरों पर गेंद थी, जोरदार अपील, सटीक यॉर्कर और सफल वो क्या होंगे. एक बार फिर एक्शन रिप्ले देखेंगे. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर. सफल तो वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर. सटीक यॉर्कर, देखिए एक बार फिर सटीक यॉर्कर और कारगर गेंदबाज. बहुत महत्वपूर्ण विकेट है, बहुत ही महत्वपूर्ण विकेट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. स्कोर 40. अब फिलहाल तीसरे विकेट का पतन हुआ, 3 विकेट के नुकसान पर 40. पालघर मैत्री ग्रुप और एक तरफ गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मार पर आप देख रहे हैं. स्वप्निल को मौका मिला, नए बैटर मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. जलीस दो खिलाड़ी अब एक दूसरे को बली बातें जानते हैं. ऑन साइड पर फैली हुई फील्ड, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे स्वप्निल, सामना करेंगे जलीस. स्कोर 40 रन, 3 विकेट के नुकसान पर. ऑफ साइड पर फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी तैनात, एक गली, एक कवर. कदमों का इस्तेमाल किया लेकिन फिलहाल अपने बॉलर में लाजवाब फील्डिंग. ओह, जबरदस्त फील्डिंग और अब जाकर थोड़ा प्रेशर बन रहा है बल्लेबाजों के ऊपर. स्कोर 40, 3 विकेट के नुकसान पर. 2 गेंदों का खेल आना बाकी. सुंदर सुंदर गोलंदाजी स्वप्नीलची मनोजची लगात. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केल्या नव्हता स्वप्नीलने. पुढचा चेंडू घेऊन जलीस साठी. बघूया जलीस कोणाक जाळून टाकता काय. आता मात्र बघा मोठो फटको मारूचो प्रयत्न केला होतो पण जलीसचा
फुटवर्क दिसत नाही. म्हणून सर म्हटला जाता मालवणीत क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क ह्या जर तुमच्याकडे असतात तरच तुम्ही सरस ठरू शकता सर. अगदी बरोबर. आता मैदानावरती एक चांगलाच बंब पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज स्वप्नील. हे षटक अत्यंत महत्त्वाचं. शेवटचा चेंडू या षटकातला, या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. 46 धावा धबालकावरती. स्ट्राईक केलेला फलंदाज 40 ऑन स्ट्राईक. आणखी एक चांगला चेंडू आहे. क्रिकेटमध्ये मराठी भाषेमध्ये टिपिकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेला चेंडू होता. परफेक्ट होता. याला फलंदाज बाद झालाय आणि अशा रीतीनं 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धाबा आहेत 46-47 धाबांचं आव्हान. आणि काय कमबॅक केलं, काय कमबॅक केलं या मॅचमध्ये गोलंदाजाने. विशेष करून स्वप्नीलचं षटक खूप चांगलं होतं. निरंजनने चांगली गोलंदाजी केली आणि 30 चेंडूमध्ये इथे प्रथम बॅटिंग करत असताना पालघर संघाने उभारले आहेत 46 धाबा आणि बोईसर उमरोली संघासमोर आव्हान ठेवलंय 47 धाबांचं. खेळ रंगणार आहे, खेळ रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहू शकता हा क्रिकेटचा खेळ आहे. 30 चेंडू 47 धाबांची. तर फलंदाज काय म्हणतात, चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा. गोलंदाज म्हणतात तिखट मारा, अचूक नियंत्रित करू गोलंदाजी, आम्ही घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. तर प्रेक्षक म्हणतायत आम्हाला प्रत्येक क्षण या ठिकाणी येणारा प्रत्येक क्षण या ठिकाणी वाढू दे उत्कंठा, प्रत्यक्ष येणारा आमच्यासाठी खास हवा, सूर नवा ध्यास नवा. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सारची शान, विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान, विजय घरत मामा महान. युवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. त्याला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचंय. सूर नभा ध्यास नभा, आम्हाला प्रत्येक क्षण या ठिकाणी खास हवा, येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्कंठ हवी. क्रिकेटचा खेळ आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दाचं समालोचन, दर्जेदार आयोजन, 47 धाबांचं आव्हान. विजय मामा चषक 2024चा विहंगम अद्भुत सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा दुसरा डाव. या दुसऱ्या डावामध्ये रंगत आपल्याला पाहायला. माने नेता कर्तव्य दक्ष, पालघर जिल्हा उपाध्यक्ष. जनतेला अभिमान, विजय घरत मामा महान. दोस्तांना अभिमान, विजय घरत मामा महान. याकरी सेनेची शान, विजय घरत मामा महान. युवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. धन्यवाद, धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. आणि खास करून प्रशांत सरांचं मी आभार मानतो. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि त्यांच्याबरोबर समालोचन करण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली. त्याबद्दल विजय मामा चषक आयोजन करते विजय दादांचं मी खूप खूप आभार मानतोय. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मला संधी दिली समालोचन करण्याची. मगाशी त्यांच्या इकडे गेलो असताना जेवणासाठी त्यांनी मला सांगितलं की तुमची समालोचन आम्ही याच ग्राउंडवरती ऐकलं होतं आणि मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. चालू असलेलो सामना असलेला तोच म्हणजे 2 तुल्यबळ असे संघ तुमका खेळताना दिसतात. तेच म्हणजे पालघर विरुद्ध बोईसर उमरोली. काका इलेले चणे शेंगदाणे घेऊन कोणाक चकना आयटम होय असात तर आताच घेऊन ठेवा. संध्याकाळसाठी 4:25 झाली आहेत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पंचांका सर्व कर्णधारांका विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावा आणि त्याचबरोबर फलंदाजीसाठी 2 भले मोठे असे फलंदाज जाताना दिसतात. अमित आणि स्वप्नील. जवळपास 47 धावांचा भला मोठा असा
टार्गेट ठेवलेला स्ट्राईक वरती स्वप्नील दिसतात, नॉन स्ट्राईक वरती प्रेमित दिसता. बघा डावकुरे आता जो फलंदाज स्वप्नील त्याचबरोबर प्रेमित. बघूया 47 धावा म्हणजे 30 चेंडू आणि 47 धावांचा लक्ष्य हा. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसतात बघा, जवळपास 50च्या उंबरट्यावरचे आमचे गोलंदाज केवल. राईटम राऊंड द विकेट मारा करतील डावकुरे आताच्या फलंदाजासाठी. स्वप्नील आहे स्ट्राईक वरती. बघा तुम्ही पहिला वेळेला पॉवर प्लेचा षटक, एक खेळाडू डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या बाजूने आहे, तर एक खेळाडू आहे डीप पॉइंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील तुमका. गोलंदाजी मार्कवर केवल नावाप्रमाणे केवल फक्त गोलंदाजी करताना दिसतील, केवल गोलंदाजी. बघा फुलटॉस चेंडू आता मात्र पॉइंटच्या दिशेने तटवल्यानं एक क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने कशाक बाहेर काढलेलो होतो, कारण त्यांना माहिती आहे तशी गोलंदाजी करूची होती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो, जर ते का समोरच्या दिशेने जर तटवला असतास तर खरोखर चौकारान आपला खाता खोलला असतास. पण एका धावेने संघाचो श्री गणेशा करून आपल्या खात्यावर 1 रन चढवताना दिसतात, तेच म्हणजे स्वप्नील. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पहिल्यांदाच येताना दिसतात प्रेमित. राईटम ओव्हर द विकेट आता मात्र मारा करतील फलंदाजासाठी केवल. आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेन, 1 बाउन्स आणि 1 बाउन्स सीमा रेषा पार. खणखणीत असो पहिलो वैलो येणारो चौकार, तो म्हणजे प्रेमितच्या बॅट मधून. अशाच पद्धतीचा चेंडू मगाचो सुद्धा होतो. प्रेमित सांगता बघ, जर कव्हरला जरी ढकललं असतं तरी चौकार इलो असतो, पण तो पॉइंटच्या दिशेने ढकलून एकच धावेवरती समाधान मानल्या. आता मात्र क्षेत्ररक्षणातून बदल करताना दिसतात, तेच म्हणजे गोलंदाज केवल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. पुन्हा एकदा थोडा क्षेत्ररक्षणातून बदल करताना दिसतील. 2 क्षेत्ररक्षक बघा तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवलेले आहेत. एक हा समोरच्या दिशेने म्हणजेच लॉंग ऑफच्या दिशेने, तर एक हा डीप कव्हरच्या दिशेने. आता मात्र म्हणतात की रायटी बॅट्समन साठी वेगळी आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खंदून काढल्यानं आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पुसतात तीच म्हणजे 6 वरती, म्हणजेच अर्धा डझनावरती. आता मात्र डावकुरे आता जो फलंदाज इलो त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर डीप पॉइंट. मगाचीच क्षेत्ररक्षण दिसत तुमका. पुढचो चेंडू केवल यांचो स्वप्नील साठी. डावकुरे आताचे फलंदाज स्वप्नील. बघा स्वप्नील आता मात्र रिव्हर्स स्वीपचो फटको मारूचो प्रयत्न केलो होतो, पण नशीब त्यांच्याने गार्ड लावल्याने होता म्हणा, नाहीतर वाटावले असते, तेच बचावले थोडक्यात. नाहीतर षटकार तरी गेलो असतो, नाहीतर संध्याकाळी घरात तरी जाऊची पाळी इली असती स्वप्नील का. पुन्हा एकदा पुढचो चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचो. आमचे बाजूचे बसलेले युट्यूबर म्हणतात आपस में 3 गेंदे टकरा सकती है, लेकिन यो मात्र खणखणीत असो 1 बाउंस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत असो पहिलो वैलो येणारो स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दिसता हा तो म्हणजे स्वप्नील नावाचा फलंदाज. संघाची धावसंख्या 10 वरती दुहेरी आकड्यात जाताना दिसता. शेवटचो चेंडू बाकी असतेलो. आता मात्र मोठे फटको मारूचो प्रयत्न केला नव्हतो, पण चेंडू जाता यष्टी रक्षकाकडसून थर्ड मॅनच्या दिशेने. ह्याच बरोबर निर्धाव पद्धतीचो चेंडू टाकण्यात यश मिळवतात आणि संघाची धावसंख्या
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. चला लवकर, हार्दिक धन्यवाद सर. स्वागत. टाइम लावलेलो हा बघा. तुमका जर पेनल्टीक सामोरा जाऊचा नसात तर लवकरात लवकर गोलंदाजी सुरुवात करा, कारण 20 मिनिटांमध्ये 5 षटकांचं तुमका 4 षटकं पूर्ण करावी लागतील. 4 षटका जर पूर्ण नाही केलास तर एक खेळाडू अतिरिक्त तुमका 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवचं लागतेलो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्ले घेतलो जाता. जेलिस इलो, जेलिस मगाशी फलंदाजीसाठी इलो होतो जेलिस शेवटला, पण आपल्या फलंदाजीच्या जोरावर काय करता येईल नाही. पण आता मात्र बघा गोलंदाजीच्या शैलीमधून तरी धारदार कामगिरी करूची लागा. जेलिसकडे जर बघशाल तर सकाळपासून त्यांच्यानी लाल कलरचो गॉगल घातल्याना. बघा मिस्टर इंडियाचो पिक्चर बघितला असाल तर त्याच्यातून तो लाल मध्ये फक्त दिसा होतो, तोच गॉगल आहे त्यांच्यानी घातल्याने आवडता, कारण त्यांना माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करूची लागत तीच, आणि बॅट्समन का कसा आउट करू खया. पण बॅट्समन सुद्धा प्रेमित आणि स्वप्नील तयार होताना. प्रेमित स्ट्राईक वरती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होतो, हलके स्टिअर केलेलो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करताना दिसतात प्रेमित आणि एका धावेने समाधान मानताना दिसतात. संघाची धावसंख्या डबल 11 वरती. संध्याकाळी आकडो फिट करून ठेवा. 11 ह्यो लक्षात ठेवा. सकाळपासून 4 वेळा डबल 11 आकडो इलेलो हा. आता मात्र क्षेत्ररक्षणातून बदल करतात, कारण बॅटिंग पॉवर प्ले हा 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असलेले. आमचे प्रेक्षक मायबाप वाकून वाकून बघतात काय चालला, कोण कॉमेंट्री करतात त्यांना काय समजत नाही. मालवणी शब्द. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघा मित्रांनो. 10 मिनिटं तर होतच आली आहेत वाटतं. जेलिस फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्वीपचो फटको दणदण करीत इरल्याच्या पाठसून धुरलो फुकीत. चेंडू जाता सीमा पार. खणखणीत असो दणदणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. बघा अजून एक मालवणीत म्हण असता ती म्हणजे अष्टम एक पोळी आणि होळी एक घालतात गाळी, आणि असे फुलटॉस चेंडू टाकशील तर तुझी पाठ होत्याली काळी. असाच मनूचा लागात. खराब गोलंदाजी वारंवार फुलटॉस चेंडू होत म्हणतात ते का. तो म्हणजे पण समोर सुद्धा स्वप्नीला डावकुरे हाताचा फलंदाज तो सोडणार थोडी. बघा कशी शैली आहे. रिव्हर्स स्वीप रनआउटची संधी, पण त्या संधीत सोना करता येत नाही. बघा जर तुम्ही गावात गेलास आणि पिसावलेलो कुत्रो तुमच्या जर पाठी लागलो आणि माणूस जसो धावत सुटता तसो धावत सुटलो होतो स्वप्नील. कारण स्वप्नील का माहिती आहे, जर माझी गाडी क्रॅश झाली नाही तर माका घराचा रस्तो बघूचोच लागात. पण जोरात धावत सुटलो आणि आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित इलो. तो म्हणजे स्वप्नील नावाचा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रेमित काहीतरी बोलताना दिसता पंचांबरोबर. चला सामन्याला सुरुवात करा. प्रेमित एखादा मोठा फटका तुमच्या बॅट मधून यावा लागेल. पुन्हा एकदा जेलिस टू प्रेमित. यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने स्टिअर करताना दिसतात. एका धावेवरती मगाचपासून बघा प्रेमित सिंगल धावा काढून स्ट्राईक फक्त स्वप्नीलकडे देऊचा प्रयत्न करता, कारण स्वप्नीलची आज बॅट लागलेली दिसता. सकाळी माका वाटता नशिबाचो बांगडो तरी खाऊन इलेलो दिसता, म्हणजे प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटिकच लागता असो फलंदाज जातो म्हणजे स्वप्नील. चांगलो रेच काढताना दिसता. शेवटचे काही चेंडू या षटकामधले. आता मात्र मोठो फटको फाईन लेगच्या दिशेन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावताना दिसता. एक बाउन्स
आणि 2 बाउन्स. माका वाटतं व्हॉलीबॉल खेळतात बघा तसो चेंडू ढकलूचो प्रयत्न केल्यानं तो पण तो प्रयत्नात यश मिळत नाही. चेंडू जाता सीमारेषा पार. खणखणीत असो आणखी एक मारणारो नाकार मुटको खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सुंदर सुंदर फलंदाजी करताना दिसतात डावकुऱ्या हाताचं स्वप्नील. मुगड्यान रेच काढूक घेतलेले दिसतात, फाव कुटूक घेतलेले दिसतात. आता फाव कुठना ह्या माका विचारू नका. जेव्हा दिवाळी असता तेव्हा तुळशीच्या लग्नाक वाटतं ते का फाव म्हणतात. आता मात्र अल्टी पलटी प्रत्येक वेळी आमची आऊस बापूस तेव्हा म्हणायचं हमदा काय प्रत्येक चेंडूवर तुका षटकार मारूक देना. पण कमबॅक करणारी गोलंदाजी. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता ती म्हणजे बाप्पाचो आकडो 21 वरती मोदकांचो आकडो. चला लवकर सुरुवात करा मित्रांनो. काही मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 4 षटकं पूर्ण करायची. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 षटकं झालेली आहेत. कर्णधार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक. संघाची धावसंख्या होता जवळपास 21 वरती. गोलंदाजाचं नाव सांगा. सुयोग 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 आहे. आता मात्र सुयोगचो आकूट टप्प्याचो चेंडू मासो कापतात आणि फळा कापतात. तसो चेंडू कापल्यान आणि सीमारेषा पार पाठवताना दिसता. आता मात्र आपली सुद्धा गाडी जय सिंगल डबल गाडी होती थंय मात्र 4थ्या गेअर मध्ये टाकताना दिसता प्रेमित आणि खणखणीत असो चौकार वसूल करताना दिसता. साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. खणखणीत असो चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतात. तो म्हणजे प्रेमित. आता दोघवल्यानी गिअर चेंज करू घेतल्याने जवळपास संघाची धावसंख्या पाव शतकावरती 25 वरती जाताना दिसता. पुढचो चेंडू रिव्हर्स स्वीपचो आणखी एक मोठो फटको. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाता. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक दमलो. चेंडू जमलो पण चेंडू गेलो सीमा पार. आणखी एक खणखणीत असो चौकार. जवळपास लवकर घराक जाऊचा असा दिसता वाटता. बॅट्समॅनला घाय लागलेली दिसता. आता आपली गाडी पुढच्या गेअर मध्ये टाकून आणखी एक 2 चेंडूंवरती 2 लांब लचक वळ देताना दिसता. तोच म्हणजे गोलंदाज सुयोग ह्याच्या पाठीवरती. खराब गोलंदाजी म्हणूची लागात. माका वाटला कमबॅक करणारी गोलंदाजी करी सुयोग, कारण याच्या अगोदरच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केल्या नव्हती पण कुठेतरी भरकटताना दिसतोय सुयोग. पुन्हा एकदा तोच फटको. स्विच इटचो प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचो प्रयत्न. आता मात्र रेषकाच्या हाताक लागून चेंडू जाता शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव काढताना दिसतात. तेच म्हणजे दोन्ही फलंदाज झेल होऊ शकलो असतो कारण बॅटची कडा घेतल्या नव्हती. आता मात्र चौकार आणि षटकार मध्ये डील करणारो फलंदाज स्ट्राईक वरती डावकुऱ्या हाताचो स्वप्नील. पुन्हा एकदा पुढचो चेंडू. आता मात्र कव्हरच्या दिशेने मोठो फटको. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण दणदण करीत चेंडू जाता सीमा पार. बॉलर झालो थंडगार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी बघा. दोघवलेच माका वाटतं 2च फलंदाज आपल्या संघाक विजय मिळवून देतील. आता मात्र यॉर्कर पद्धतीचो चेंडू, कमबॅक करणारो चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मोठं फटको घेण्याचा प्रयत्न पण बॉलर सुद्धा कमबॅक करणं जाणता. हा जरी पहिल्या चेंडूंवरती मोठ्या धावा आल्या तरी मात्र पुढच्या चेंडूवरती कमबॅक करूचा लागात. शेवटचो चेंडू भैराई घालणारो लिलाव करणारो चेंडू ह्या षटकामधलो. पुन्हा एकदा पुढचो चेंडू.
डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन फुल टॉस बनवल्यान आणि ते का सुद्धा डिस्पॅच करताना दिसता, समोरच्या दिशेन चौकारामध्ये डील करताना दिसता, म्हणून मालवणीत म्हटला जाता गोवाचा नाव मुरली आणि सुयोग म्हणता माझी बाई खात जिरली. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. खरोखर सुंदर फलंदाजी आणि सुयोग, मला वाटतंय सुयोगची गोलंदाजी आता भडीमार पडताना दिसतोय. संघाची धावसंख्या 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे, फक्त औपचारिकता उरली आहे, पण कमबॅक होऊ शकतं कुठेतरी. क्रिकेट आहे, भातिक करणं कुठेतरी आपण वेगळं म्हणू शकतो. गोलंदाजी मार्कवर पहिला षटक ज्यांच्याने हाताळल्याने होता केवल, तेच गोलंदाजी मार्कवर आता केवल तुमकाच केवल मॅच पकडूची लागत. हिंदीत जे का केवल म्हटला जाता, मराठीत केवळ म्हटला जाता. स्ट्राईक वरती अजूनही प्रेमित म्हणता जर स्वप्नील मारता तर मी कशा उगाच मारू, सिंगल काढून स्वप्नील का स्ट्राईक देऊया असाच मगाचपासून म्हणत होते प्रेमित. पण बघूया ह्या चेंडूवरती कशी खरपोच समाचार घेतील. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून आणि आता मात्र मित्रा एकच सांगीन, एखाद्या वेळ दारू सोड, सिगरेट सोड, आयटम का सुद्धा सोड, पण कॅच मात्र सोडू नको, कारण कॅचेस विन द मॅचेस म्हटला जाता. ही कॅच नाही तर मॅच असा. आणि एका धावेवरती समाधान, आणि ती कॅच सुद्धा सोडलंस ती कोणाची कॅच होती बघितलंस काय, प्रेमितची कॅच होती. जर ही तू कॅच घेतलं असतील तर मॅच मात्र जिंकलं असतंस. आता मात्र ही बघलंस ती कॅच सोडलंस आणि त्याचं खरपोच समाचार घेताना दिसता तो म्हणजे स्वप्नील. खणखणीत असो आणखी एक येणारो चौकार. संघाची धावसंख्या होता जवळपास 43 वरती. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सुंदर गोलंदाज तरी काय करात, म्हणून आणखी एकदा म्हटला जाता गोलंदाज करता शेती पण फिल्डर करतात त्याची माती. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पॉइंटच्या दिशेने जाता, स्विच हिटचा प्रयत्न. स्वप्नील म्हणता एकच धाव काढताय, कारण प्रेमित का मॅच फिनिश करूची लागत म्हणता. संघाची धावसंख्या डायरेक्ट आता 44 वरती, डबल चौक्यावरती. बघा मगाशी डबल 1 होतो, आता डबल चौको इलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुयोग. औपचारिकता बाकी या माफ करा केवल असा. खरा पंचांचो नोचो इशारो, उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असात फ्री हिट. फ्री हिटची सुवर्ण संधी आणि त्या संधीचा मात्र सोना करता काय बघूचा लागत प्रेमित. नो लॉस मध्ये सामनो जिंकतात काय बघूचा लागत. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर आणि समोरच्या दिशेने लँड होताना दिसता. खणखणीत सीमारेषा पार, मॅच सुद्धा किशात. लवकर अशी बॉलिंग टाकशाल तर लवकर घर गाठशाल. विजयी होता सकाळचा सत्र ज्यांच्यानी गाजवल्याने होता वसई. चला नाणेफेक करून घ्या वसई संघ आणि त्याचबरोबर आता विजयी झालेला बोईसर संघ आणि त्याच्याबरोबर सकाळचं सत्र ज्यांनी गाजवलं तेच म्हणजे वसई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक आमच्या पाहुण्यांच्या हस्ते होईल, इकडे लक्षात घ्या. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन